महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं असतानाही राज्य सरकारचं या विषयाकडे यत्किंचितही लक्ष नाही। शेतकऱ्यांनी, जनतेने आणि आम्ही सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। सरकारने याची अजून कोणतीही दखल घेतलेली नाही। असं असताना उलट सरकार काही विषयाला पाठीमागे घालतं की काय किंवा पाठीराखण करतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अतिवृष्टीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे, पण तो 100% शेतकऱ्यांकडे ही पोहोचलेली नाही। सततच्या पावसाचा प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्ताच्या मार्फत सरकारकडे येऊन माझ्या माहितीप्रमाणे 1 महिना झालेला आहे। याविषयी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीची आवश्यकता असते, परंतु या सरकारला ज्योतिषाकडे जायला वेळ आहे, गुवाहाटीला जायला वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी ही बैठक घेऊन शेतकऱ्याला सततच्या पावसाची मदत जाहीर करायला या सरकारला वेळ नाही। हे कमी झालं की काय? विमा कंपन्याची दादागिरी वाढलेली। विमा मंजूर होऊन ऑगस्टला विमा मंजूर झाला, जुलै ऑगस्टचा अतिवृष्टीचा, परंतु नोव्हेंबर महिना संपत आला तरी 2-2.5 महिन्यांनी हा शेतकऱ्यांचा विमा अजून विमा कंपन्यांच्या खात्यातच जमा आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। जर मंजूर झालेला आहे, निधी आलेला आहे, तर हे 2.5-3 महिने निधी शेतकऱ्यांना का दिला नाही? याचं व्याज या कंपन्या देणार का हा सुद्धा प्रश्न आहे। हे सगळं होत असताना विमा कंपन्याची दादागिरी ही मोडून काढण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी चिखलीच्या सभेत रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं। मला असं वाटतं ठिकठिकाणी 2-3 दिवसात रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन सुरू होत आहे। आणखी एक सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात पाऊल उचललेलं आहे। वीज बिल सक्तीची वसुली गावोगाव सुरू झालेली आहे। अनेक फीडर सरकार बंद करतंय। अनेक फीडरवरून शेतकऱ्यांना होणारा विजेचा सप्लाय बंद केला जातो आणि शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली जाते। एकीकडे अतिवृष्टी, विम्याचे पैसे नाही, अतिवृष्टीचे पैसे नाही, शेतकरी नुकसानीत असताना शेतकरी आज वीज बिल भरू शकत नाही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मी या सरकारमधील उपमुख्यमंत्री यांनी ज्यावेळेस मध्य प्रदेश सरकारने वीज बिल माफीची घोषणा केली होती त्यावेळेस त्या सरकारचं अभिनंदन करताना महाराष्ट्राने असं पाऊल उचलावं अशा प्रकारची भूमिका मांडली होती। हीच भूमिका आज आम्ही मांडत आहोत की आज आपलं सरकार आहे, दिल्लीचा आशीर्वाद या सरकारला आहे। या शेतकऱ्यांना आपण वीज बिल माफ केलं पाहिजे आणि या सरकारने शेतकऱ्यांच्या विजेच्या कनेक्शनला कोणताही धक्का वीज बिल सक्तीसाठी केला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडत असताना मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसावर लाल्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे। कारण कापसाला अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही, इन्शुरन्स सुद्धा मिळालेला नाही। अशा स्थितीमध्ये या कापसाला आधी गोगलगाईनं घेरलं, गोगलगाईला काही प्रमाणात मदत सरकारने जाहीर केली, मिळालेली नाही, परंतु लाल्या रोग मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन क्षमता जी 100%ची होती ती अतिवृष्टीमुळे 50%वर आली आणि लाल्या रोगामुळे ती 25%वर आली। परिणामी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो की लाल्या रोगाच्या संदर्भात ताबडतोब सर्वेक्षण झालं पाहिजे। 5-6 वर्षापूर्वी अशा पद्धतीनं लाल्या रोगाचं ज्यावेळेस आक्रमण झालं होतं त्यावेळेस सरकारने अशा पद्धतीनं केलं होतं। लाल्या रोगाची मदत शेतकऱ्यांना मिळालेली होती आणि पुन्हा एकदा ही लाल्या रोगाची मदत करण्यासाठी सरकारने सर्वे करावा, शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारची भूमिका आपल्या माध्यमातून मी सरकारच्या समोर मांडतो। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी चिखलीची सभा झाली, ही अतिशय विराट सभा झाली, प्रचंड सभा झाली आणि या सभेतून शेतकऱ्यांशी संवाद साधून या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेसमोर आणलेले आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं हे प्रश्न घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। खाली काय हल्लाबोल केला? हल्लाबोल जे केला ते जे
वक्तव्य वापरलं ते अतिशय चुकीचं आहे. उद्धवजी ठाकरे साहेब एक महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांना मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कुटुंब प्रमुख म्हणून एक मान्यता मिळाली. महाराष्ट्रातील आबालवृद्ध यांनी उद्धवजींचे विचार ऐकले, मानले, अंमलबजावणी केली. कोविडच्या काळामध्ये उद्धवजींनी जे काम केलं ते महाराष्ट्राने नव्हे तर देशाने हे बघितलेलं आहे. कुठेही प्रेत गंगेत फेकून दिले नाही, कुठेही जनतेची प्रतारणा झाली नाही. गुजरातमधले गुजरातसारखं 48 तास रुग्णालयाच्या बाहेर या महाराष्ट्रात बसावं लागलं नाही. आणि म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे प्रभावी काम केलं, नुसतं कोविडच नव्हे तर विकासाच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्राचा मागच्या 2.5 वर्षा काळातला GDPचा दर असेल, उद्योगधंद्याची भरभराट असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जवळपास 34,000 कोटी रुपयाची कर्जमुक्ती सरकारने केली. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. मला असं वाटतं याला कोणताही अर्थ उरत नाही. शायद सूरज पे थूकने का ये प्रकार है, क्योंकि उद्धवजी ठाकरे साहब का पिछले 2.5 साल जब CM थे वो उस टाइम उन्होंने किसानों की कर्ज माफ़ी की है, कोविड में प्रभावी काम किया है, इंडस्ट्री बढ़ी है, इन्वेस्टमेंट बढ़ी है. और ये सब बातें, इरिगेशन में अच्छा का, सिंचाई में अच्छा काम उद्धवजी ठाकरे साहब का हुआ है. और ये सब क्षेत्र में पिछले 2.5-3 साल में अच्छा काम उद्धवजी ठाकरे साहब ने किया था. इसलिए जो टीका उन पे हो रही है वो टीका को कोई मतलब नहीं रहता है. जिस तरह से महाराष्ट्र बंद की बात भी 4 दिन के लिए कहा गया था, 4 दिन होने वाले हैं, तो क्या अल्टीमेटम किस तरह से आगे बंद का प्रोसेस? नहीं, इसके बारे में माननीय उद्धवजी ठाकरे साहब और बाकी सब नेता निर्णय लेने वाले हैं. लेकिन उद्धवजी ठाकरे साहब ने चिखली के सभा में हम शिवसैनिकों को रास्ते पे उतरने का आह्वान किया है. हमने उतरने का निर्णय लिया है. सर, एक और समझ आना चाहिए, राज ठाकरे ने बार फिर लाउड स्पीकर का मुद्दा उठाया. कल उनकी सभा में उन्होंने कहा कि मस्जिद जो कुछ मस्जिदें हैं जो अभी भी लाउड स्पीकर तेजी से बजा रही, अगर वो नहीं सुनते, नहीं मानते, पुलिस के पास जाइए. अगर पुलिस कार्रवाई करते उनके सामने लाके बड़ा स्पीकर से हनुमान चालीसा चले. उनके मुद्दे को किस तरह देख रहे हैं? इस मुद्दे को उन्होंने मई में ये मुद्दा उठाया था पाड़वा, गुड़ी पाड़वा की सभा में. उसके बाद कई जगह उन्होंने नाटकबाजी की थी, लेकिन कहीं ये बंद हुआ नहीं है. सभी जगह चालू है. कोई सरकार ने उस पर कोई निर्णय नहीं लिया है. हम कहते हैं कि सरकार ने, अभी के सरकार ने बंद करना चाहिए. क्या प्रॉब्लम है? राज ठाकरे साहब का आप सुनते हैं तो उनकी जो मांग है पूरी करना चाहिए. लेकिन राज ठाकरे साहब इमोशनल मुद्दा उठाते हैं, उससे कुछ होता नहीं है. सर, एक सवाल ये भी है कि नासिक में एक हिंदू संगठन अब कहीं ना कहीं हावी होती जा रही है. लव जिहाद मामले को लेकर रैलियां निकाली जा रही है. ये बताने की कोशिश कर रहे हैं बार बार ये सरकार की हिंदुत्ववादी है. क्या हिंदुत्ववादी संगठन का दबाव बढ़ता जा रहा है? इसकी वजह से लगातार लव जिहाद का मामला उठ रहा है और रैलियां निकलने लगी. जो किसान है वो हिंदू नहीं है क्या? उनको अतिवृष्टि में मदद नहीं दी जाती, वो हिंदुत्व की खिलाफी नहीं क्या? वादा खिलाफी नहीं है क्या? जो लोग किसान आत्महत्या कर रहे हैं वो हिंदू नहीं है क्या? असली हिंदुत्ववाद की बेगड़ी, जिसमें मराठी में बेगड़ी प्रेम कहा जाता है, ऐसा प्रेम बताए. इमोशनल मुद्दे उठा के लव जिहाद ये निषेधार्ह है. लेकिन उससे भी निषेधार्ह जो भूखा किसान है, नुकसान हुआ किसान है, आत्महत्या करने वाला किसान है, ये भी उतना ही महत्व का हम समझते हैं. जिस तरह से देखा कि राज ठाकरे ने आपके सहयोगी दल के बाद आपके सहयोगी दल राहुल गांधी को लेकर भी कई शब्दों का इस्तेमाल किया. उन शब्दों को किस तरह देखते हैं कि एक बड़े नेता एक बेवकूफ जैसे शब्दों का इस्तेमाल किया, किस शब्दों को किस तरह देखते हैं? देखो, सही बात है. तो इसमें तो कांग्रेस में टीका करनी चाहिए, लेकिन कोई भी नेताओं को, क्योंकि राहुल गांधी जो भारत जोड़ो यात्रा निकाल रहे हैं, निकाली उन्होंने, उससे कई लोग कांग्रेस से जुड़ रहे होंगे, राहुल गांधी से जुड़ रहे होंगे. लेकिन एक इतना तो हम 100% कह सकते कि राहुल गांधी की यात्रा ने हिंदुस्तान में हड़कंप मचा दी है. सर, देवेंद्र फडणवीस यांनी एक आरोप केला आहे की ज्या विमा कंपन्यांबद्दल तुम्ही बोलताय, सत्तेत असताना वेगळी भूमिका असते, विरोधात असताना वेगळी भूमिका असते. सत्तेत असताना विमा कंपनीला फायदा द्यायचा आणि विरोधात असताना खाता फोडायचा असते. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस जे बोलतायत ते चुकीचं बोलतायत. कारण विमा कंपन्या ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना आहे, केंद्र सरकारने काढलेली योजना आहे. 48% वाटा केंद्राचा, 48% वाटा राज्याचा आणि उरलेला 4% वाटा शेतकऱ्यांचा आहे.
परंतु या विमा कंपन्या मग बीड पॅटर्न आम्ही मागणी केली आहे राज्य सरकारने, महाराष्ट्राच्या त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत, का मंजूर होत नाही? गुजरात सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजना का रिजेक्ट केलेली आहे? आणि म्हणून याच्यामध्ये राज्य सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला बीड पॅटर्ननुसार विमा याच्यामध्ये काम करायला परवानगी दिली पाहिजे. एकीकडे मध्य प्रदेशला परवानगी दिली जाते, एकीकडे गुजरात पंतप्रधान पीक विमा योजनाच रिजेक्ट करते, आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं करायचं कारण काय? आणि म्हणून सत्तेमध्ये आम्ही होतो किती दिवस? 2, 2.5, 3 वर्ष. तोही कोविडचा काळ गेलेला आहे, पण तो हे त्याच्या आधी होते आणि आता पण आहे, आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे. मी तर म्हणेल बीड पॅटर्नप्रमाणे याची अंमलबजावणी करा, ही मागणी आम्ही सातत्याने केली, राज्य सरकारने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केली आहे. आणि म्हणून या विमा कंपन्या, आता मी बोलू का नाही बोलू असा प्रश्न आहे, परंतु यांचं संरक्षण कोण करतं, कोणाशी संबंधित आहे, वाटतं याचा अभ्यास आपण सुद्धा केला पाहिजे. या विमा कंपन्या कोणाला फायदा पोहोचवतात आणि कोणाच्या फायद्यासाठी काम करतात. कर्नाटकचा सीमावादाचा प्रश्न उच्च न्यायालयात असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे ज्या जे आयोग आहे त्या आयोगाच्या जे जज आहे त्यांना भेटणार आहे, त्याचबरोबर सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी यांना भेटणार आहे. हा वाद सुरू असताना आधी जाऊन भेटणं म्हणजे यामध्ये कुठेतरी या प्रश्नाला वेगळं वळण लावण्याचं. कर्नाटक सरकारने ऑलरेडी असं म्हटलेलं आहे, 2006 पासूनची आपली जी सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे की याच्यात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, केंद्र सरकारने किंवा पार्लमेंटने, संसदेने याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, सर्वोच्च न्यायालयाने अशी भूमिका घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीनं कर्नाटक सरकार जर भूमिका घेत असेल तर महाराष्ट्राचं सरकार गप्प का? महाराष्ट्राचा कोणता माणूस, कोणता मंत्री यांनी भूमिका घेतली की चला आपणही सॉलिसिटर जनरल यांना भेटू, अन्य केंद्रातल्या कोणत्या अधिकाऱ्यांना भेटू, मंत्र्यांना भेटू, पंतप्रधानांना भेटू, गृहमंत्र्यांना भेटू. एकीकडे मेघालय आसामचा प्रश्न त्यांनी बराचसा, मी 100% नाही म्हणणार, सीमा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मग असाच प्रयत्न केंद्राने सुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा घेतला पाहिजे. परंतु असं दिसतंय की केंद्र असो किंवा भारतीय जनता पार्टी असो कुठंतरी कर्नाटकाची बाजू घेण्याचा प्रयत्न करतोय. एखादा मुख्यमंत्री राजरोसपणे एखाद्या प्रांताचे गावाविषयी बोलतो, शहराविषयी बोलतो. आम्ही तर न्यायालयात गेलेलो आहोत, परंतु मला असं वाटतं आताचं सरकार मूग गिळून गप्प आहे. कारण कर्नाटकात भारतीय जनता पार्टी, केंद्रात भारतीय जनता पार्टी, आणि अशी भीती आम्हाला वाटते की येणाऱ्या काळात कर्नाटकमध्ये निवडणूक आहे, त्या हेतूनं असं वातावरण गरम करण्याचा तर प्रयत्न होत नाही ना. म्हणून त्याला तेवढंच सडेतोड उत्तर महाराष्ट्राच्या सरकारने दिलं पाहिजे. दानवे साहेब, राज ठाकरेंनी परत एकदा हनुमान चालीसेचा नारा दिलाय, आपली भूमिका किंवा आपली प्रतिक्रिया म्हणावं, त्यांना कोणी थांबवलेलं आहे हनुमान चालीसाला? आधी ते म्हटले होते, पुन्हा म्हणावं, काय प्रॉब्लेम नाही.